निवडणूक फक्त औपचारिकता पुरती राहिली आहे। जेव्हा प्रमुख नेते मंडळींची सर्वांची बैठक झाली, या बैठकीमध्ये या संपूर्ण विधान परिषदेमध्ये मतदान कशा पद्धतीने होणार आहे आणि किती होणार आणि कशा पद्धतीने याची व्यूहरचना करावी या संदर्भात ज्यावेळेला महायुतीच्या सर्व नेत्यांची चर्चा केल्यानंतर लक्षात आलं की ही निवडणूक 18 तारखेला आपण सर्व प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी हा महायुतीचा असणारा बालेकिल्ला आहे हे फक्त सिद्ध करण्यासाठी असणारी निवडणूक आहे। त्यामुळे माझी आपणा सर्वांना विनंती आहे की या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आपल्या सर्व मतदारांशी महायुतीचा एक कार्यकर्ता म्हणून आपणा सर्वांना फक्त विनंती करायला मी द्यावं, महायुतीचे सर्व या जिल्ह्यातील असणारे नेते हे आपल्याशी संवाद करतील, परंतु ही निवडणूक आणि या निवडणुकीमध्ये जे मतदान करायचं आहे हे मतदान इतर मतदानापेक्षा वेगळं असणारं मतदान आहे। प्रेफरन्शियल वोटनी देण्यासारखं असणारं मतदान आहे। मतदान पत्रिका जी आहे ही मतदान पत्रिका आणि त्या मतदान पत्रिकेमध्ये मतदान कसं करावं या संदर्भातली सर्व माहिती हे सर्व वरिष्ठ मंडळी देतील, परंतु मी आपल्या सर्वांना विनंती यासाठी करणार आहे, खरं तर ही पद्धत अतिशय सोपी आहे, परंतु गेली वर्षानुवर्ष एक महायुतीचा कार्यकर्ता म्हणून या प्रक्रियेकडे जेव्हा मी पाहतो त्यावेळेला लक्षात येतं की बरेच जण मतदान करत असताना कुठेतरी या सगळ्या गोष्टीकडे सिरियसली न घेतल्यामुळे हे मतदान चुकलं जातं आणि मतदान बाद होतं। माझी आपणा सर्वांना विनंती आहे, मतदान केंद्रावरती 18 तारखेला जात असताना स्वतःचं आय कार्ड जे आहे ते आय कार्ड घेऊन जाणं हे अत्यंत गरजेचं आहे। खिशाला कोणीही स्वतःच्या पेन किंवा पर्समधून कोणतंही पेन घेऊन जायचं नाही आहे, हेही आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे। आणि हे सर्व करत असताना ज्यांना कोणाला चष्मा आहे आमच्यासारखा, त्यांनी चष्मा घालूनच तिथे गेलं पाहिजे। याचं कारण असं आहे की हे मतदान ज्या वेळेला आपण करत असतो त्यावेळेला मतपत्रिकेमध्ये ज्या ठिकाणी 2 नंबरचं नंदू महाजन यांचं ज्या ठिकाणी नाव आहे त्या नावाच्या समोर एक छोटासा असा चौकोन आहे, त्या चौकोनाच्या आतच मतदान, हे चौकोनाची वरची लाईन खालची लाईन आजूबाजूला कुठेही टच न करता मध्यभागी एक सिंगल लाईन, गिरीश भाऊनी जरी सांगितलं असेल नियमामध्ये 27 भाषा जरी असल्या तरी माझी विनंती आहे आपल्याला की आपण मतदान करत असताना तिथलं असणारं पेनच घ्यायचं आहे आणि तिथल्या असणाऱ्या पेनाने नंदू महाजन यांच्या समोर असणाऱ्या त्या चौकोनामध्ये कोणत्याही लाईनला टच न करता एक सिंगल लाईन ही त्या ठिकाणी काढायची आहे। जे पेन असेल ते बाजूला ठेवायचं आहे। जशी घडी मतपत्रिकेची तिथला असणाऱ्या अधिकाऱ्याने करून दिली असेल तशीच ती पुन्हा घडी ही करायची आहे आणि तिथल्या असणाऱ्या मतपेटीमध्ये अतिशय शांतपणे कुठेही घाई न करता त्या मतपत्रिकेमध्ये असणारी जी फट आहे त्या फटीमध्ये त्या सगळ्या ती मतपत्रिका जी आहे अतिशय शांतपणे ती मतपेटीमध्ये टाकायची आहे। त्याचं कारण असं आहे की ती कुठेही ती फाटता कामा नये याची सुद्धा आपण नोंद घ्यायची आहे। आपल्याला वाटतंय म्हणून त्या मतपत्रिकेवरती कुठेही काही खाणाखुणा करायच्या नाही आहेत, कुठे साईन करायची नाही आहे, हे सगळ्याच्या सगळं आपण यासाठी करायचं आहे की आपलं मत हे अमूल्य आहे
आणि त्यामुळे हे अमूल्य जे मत आहे हे मत आपल्याला मिळालेला हा अधिकार आहे. हा अधिकार 5 वर्षातून एकदाच या मत करण्याचा आपल्याला अधिकार मिळतो आणि जो उमेदवार जातो त्याला तो 6 वर्ष आमदार म्हणून राहण्याचा अधिकार हा त्यामुळे मिळतो. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या की हे मतदान आणि या मतदानाची प्रक्रिया ही आपण सकाळी 10 वाजल्याच्या आत कशी पूर्ण होईल याची आपण सगळ्यांनी दखल घेणं हे सुद्धा अत्यंत गरजेचं आहे. एक महायुतीमधून आपल्या सर्वांबरोबर संवाद साधावा म्हणून सर्व मतदारसंघांमध्ये माझा प्रवास चालू आहे. 17च्या 17 पहिल्यांदा असं होणार आहे इतिहासामध्ये की जेवढ्या विधान परिषदेच्या निवडणुका होत आहेत या विधान परिषदेच्या या निवडणुकांमध्ये 17च्या 17 ठिकाणी महायुतीचे उमेदवार जिंकून येतील एवढी चांगली परिस्थिती आज पूर्णच्या पूर्ण देशभरामधल्या नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी आणि उपमुख्यमंत्री सुनित्राताई या तिघांच्या नेतृत्वामधल्या असणाऱ्या या महायुतीच्या सरकारमुळे. त्यामुळे आपण सर्वांनी या निवडणुकीला अतिशय गांभीर्याने घेणं, आपण 100% मतदान हे कसं होईल यासाठी प्रयत्न करणं आणि आपल्याला सर्वांना माहीत आहे की हे मतदान आणि जी आत्ता या निवडणुकीमध्ये औपचारिकताच राहिली आहे. त्यामुळे प्रयत्न असा करायला हवा की आपल्याला महाविकास आघाडीमधले असणारे आपले संबंध, आपली असणारी मैत्री असेल, आपल्या असणाऱ्या काही वेगवेगळ्या विषयांमुळे असेल, आपल्याला त्यांचं सुद्धा मतदान हे आपल्याला महायुतीच्या असणाऱ्या नंदू महाजन या उमेदवारांच्या समोर कसं मिळेल याची सुद्धा आपण सर्वांनी काळजी घ्यावी एवढीच आपल्या सर्वांना विनंती करतो. आणि पुन्हा एकदा आपण सर्वजण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल आपण सर्वांचं महायुतीच्या वतीने मी खूप खूप धन्यवाद देतो. जय हिंद, जय भारत.